नमस्कार. न्यूज सडकामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मी अरुण सय्यद. मी घेऊन जात आहे लातूर जिल्ह्यातील उजिर मतदारसंघामध्ये. माझ्यासोबत सुधाकर भालेराव आहेत, माजी आमदार. कशी आहे परिस्थिती? 10 वर्ष आपण काम केलेलं आहे. स्वागत आहे आपलं न्यूज सडकामध्ये. नमस्कार. खरं तर उदगीर मतदारसंघामध्ये जळकोट आणि उदगीर या तालुक्यामध्ये खूपच चांगला अनुभव माझ्यासाठी भूमिपुत्र असल्यामुळं अगदीच असं वातावरण आहे. मी 10 वर्ष आमदार राहिलो, परंतु यावेळेसचं वातावरण त्याही पेक्षा कितीतरी पटीने खूप सकारात्मक आणि जनतेच्या हितासाठी खऱ्या अर्थाने मी केलेल्या 10 वर्षाच्या कामाची पोचपावती मला यावेळेस निश्चितच माझी जळकोट आणि उदगीर तालुक्यातील जनता मला आशीर्वाद रूपी मतदान करून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. 10 वर्ष मागे आपण भारतीय जनता पार्टीकडून आमदार होता. ज्यावेळेस लोकांना उमेदवार भेटायचं नाही, त्यावेळेस आपल्याला लोकांनी भारतीय जनता पार्टीकडून उदगीर मतदारसंघातून निवडून दिलं होतं. काय असं झालं की ते आपण भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आपल्याला नंतर संधी दिली नाही? मग ते आपण 5 वर्ष अपक्ष भरलात एकदा, आणि मग 5 वर्ष शांत बसून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आपण प्रवेश केलात, आणि आता त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर झालेली आणि त्यांच्याकडून उमेदवारी निवडणूक लढवत आहात. खरं तर भारतीय जनता पार्टी मराठवाड्यामध्ये, तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्येच म्हणा, नव्यानंच निर्माण झालेल्या पार्टीमध्ये, तसं पाहिलं तर पार्टी 80-82ची पार्टी. विचार केला तर सर्वच पक्षापेक्षा राष्ट्रीय पक्ष म्हणून जरी आज समोर असलो तरी त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस फार अवस्था बिकट भाजपची होती. आणि त्यावेळेस खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झाल्यानंतर अगदी लहान वयापासून भारतीय जनता पार्टीची मी सेवा केली. प्रामाणिक लोक त्या ठिकाणी भाजपला जोडले गेले. वेगवेगळ्या मायनॉरिटीतला वर्ग त्या ठिकाणी भाजपच्या सोबत जोडला गेला आणि ते जोडण्याचं कामही आम्ही केलं. बरोबर. आणि अत्यंत प्रामाणिकपणानं काम केलं. भारतीय जनता पार्टीची एक नीतिमत्ता, एक त्यावेळेसची विचारधारा, विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी जनतेसमोर जात गेलो आणि जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. मला तुम्हाला सांगायला वावगं वाटणार नाही, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 2009ला पहिल्यांदा 48 आमदारापैकी 8 जिल्ह्यातल्या 2च आमदार आम्ही होतो. बरोबर. आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घरात आदरणीय पंकजाताई मुंडे आणि उदगीरला सुधाकर भालेराव. बरोबर. अशा बिकट परिस्थितीमध्ये माझ्या उदगीर आणि जळकोटच्या मतदारांनी मला आशीर्वाद देऊन भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणणार नाही मी केलं, पण तो माझ्या उदगीर आणि जळकोटच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यावेळेस सरकार येईल, सरकार नाही येईल हा कोणताही विचार केला नाही, परंतु सुधाकर भालेराववर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून आली. त्यावेळेस आपण आणि दुसऱ्यांदा सुद्धा पुन्हा एकदा मला तीच संधी मिळाली. दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी मात्र सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र पुन्हा तिसऱ्यांदा ज्यावेळेस मला खरं तर काय मला त्याच्यावर बोलावं, कोणावर प्रतिक्रिया करावं, मला आता त्याला कालबाह्य झालेल्या गोष्टीला आता विसरलेलं बरं, असंच म्हटलं तर काही वावगं वाटणार नाही. परंतु निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आता भाजपमध्ये न्याय उरलेला नाही असं मला म्हटलं तर काही वावगं वाटणार नाही. म्हणून निष्ठावानाची जी पार्टी भाजप होती ती आता निष्ठावानाची उरलेली नाही. अगदी उष्टे लोक म्हटले तरी चालेल, वाईट शब्द जरी वाटत असला तर हा वाईट नाही. निष्ठावान बाजूला आणि उष्टे सोबतीला असाच काहीतरी कारभार झालेला आहे. त्याच्यामुळे ही दुर्दशा आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसारखा जाणता राजा, खरं तर अत्यंत अनुभवी नेतृत्व, वयाच्या 84-85व्या वर्षी आज त्यांच्या कामाची जर आपण अनुभूती घेतली
तर आम्ही खूप त्यांच्यासमोर लहान आहोत, परंतु त्यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या सहवासात थोडाच मला वेळ मिळाला, परंतु एवढा चांगला अनुभव माझ्या आयुष्यामध्ये खूप कमी लोकांना मिळाला असेल. आणि तो कृपा आशीर्वाद सुद्धा मला या ठिकाणी मिळाला की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, सर्व नेतृत्वानी, माझ्या स्थानिकच्या नेतृत्वानी या ठिकाणी मला उमेदवारी देऊन महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित केले. आज मी त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहे. ज्यावेळेस दोनच आमदार भारतीय जनता पार्टीकडून होते त्यावेळेस विकास कामं करण्यासाठी आपल्याला कितपर्यंत आव्हानं होते आणि कसे ते आव्हानं आपण पेरत गेलात आणि कसं विकास कामं उदगीरला विशेषतः करण्यात आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात. मला आठवते की आम्ही कॉलेज जीवनामध्ये सुद्धा इथंच उदगीरमध्ये कॉलेज आणि उदगीरला भीषण पाण्याची पिण्याची टंचाई, भयावह अशी परिस्थिती. एक छोटंसं तलाव, बनशिळकी नावाचं तलाव, त्या तलावातलं पाणी अगदी उन्हाळ्यासमोर आला की संपून जायचं आणि अक्षरशः 8-8 दिवस 15-15 दिवस पाणी ठेवून ते पाणी प्यायला वापरायचे, अशी भयावह अशी परिस्थिती. परंतु मी आमदार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला आता पाण्याची सोय करणं अत्यावश्यक आहे. मी तर तुम्हाला मीडियाला आवर्जून सांगेन, मराठवाड्यामध्ये सर्वात मोठ्या धरणाचं पाणी, पूर्वीचं औरंगाबाद आजचं संभाजीनगर, या मोठ्या शहराला जायकवाडी धरणातून पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलं. त्यानंतर मराठवाड्यातल्या दुसऱ्या मोठ्या शहराला जर मोठ्या धरणातलं पाणी कुठलं जर उपलब्ध झालं असेल दुसऱ्यांदा, तर ते फक्त नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी मन्यार प्रकल्पातून, धरणातून उदगीरला पाणी पुरवठा योजना आली. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या उदगीरकरांना, मी जिवंत असेल की नसेल मला माहिती नाही, परंतु 2051 सालापर्यंत वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात उदगीरकरांना मुबलक पाणी 24/7 अशा पद्धतीचा साठा मी मंजूर केला आणि आज आमची उदगीरची जनता त्या पाण्यामध्ये त्याचा पाण्याचा उपभोग घेते आणि त्या ठिकाणी आज पाणी प्यायला आम्हाला मिळतं. तो काळ कसा होता? निधी खेचून आणायचं आणि एवढी कसरत करायची, तारेवरची कसरत असायची. खूप संघर्ष होता. स्थानिकचे नेते नांदेड जिल्ह्यातील माझ्या विरोधात होते. उदगीरला पाणी पुरवठा नेत असताना, मंजूर करत असताना, त्याचा पाठपुरावा करत असताना तिथं आंदोलनं करत होती. त्या ठिकाणी उदगीरला जर पाणी सुधाकर भालेरावनी जर नेण्याचा जर प्रयत्न केला तर तो हाणून पाडू, रक्ताचे पाठ सांडतील, परंतु उदगीरला पाणी आम्ही जाऊ देणार नाही, अशा पद्धतीची आंदोलनं झाली. वेगवेगळ्या पद्धतीनं कोर्ट मॅटर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु मला विश्वास होता. मी माझ्या सरकारमधील त्यावेळेसच्या नेतृत्वांना सुद्धा सांगितलं, मला काही नाही मिळालं तरी चालेल, परंतु माझ्या उदगीरला पाणी मिळालं पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का पाणी हवं आहे? मी म्हटलं मला मंत्रीपद नसेल तरी चालेल, परंतु माझ्या उदगीरकरांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे. आणि मी आभार मानेन, सुनील केंद्रेकर नावाचे त्यावेळेस विभागीय आयुक्त म्हणून काम करत होते, बबनराव लोणीकर त्या ठिकाणी मंत्री होते, पाणी पुरवठा मंत्री. त्यांचाही एक पाण्याचा प्रॉब्लेम, माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या परतूर का कुठेतरी गाव पालमला पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि दोन्ही प्रस्ताव आमचे त्यांच्यामध्ये अडकून होते. ते दोन्ही प्रस्ताव माझ्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी निश्चित रूपाने मला ते यशस्वीरित्या पार करता आले आणि आज उदगीरला मुबलक साठा पाण्याचा या ठिकाणी झालेला आहे. परंतु अजूनही नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळं या ठिकाणी 24/7 पाणी मिळायला पाहिजेत होतं, परंतु या ठिकाणी आणखीनही थोडासा त्यामध्ये अभाव दिसतो. मी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 24 तास पाणी उदगीरला मुबलक नळाद्वारे पूर्ण केल्याशिवाय राहणार. निश्चितच आपली निष्कलंक आमदार आणि नॉन करप्ट आमदार म्हणून आपली ओळख आहे. त्याचा किती फायदा भारतीय जनता पार्टीचा बेस वोटर जो आहे तो अजूनही आपल्या पाठीशी दिसतोय आपल्या कामाच्या माध्यमातून, आणि शरद पवार गट आता त्यांच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहात, किती बेनिफिट पक्षाला आणि तुम्हाला होऊ शकतं? निश्चितच अरुणजी, मी तुम्हाला आणखीन माझ्या जीवनामध्ये राजकारण करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण कशाला म्हणतात ह्याच्यातले मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो.
पहिलं उदाहरण आहे लिंबोटीचं धरण, दुसरं उदाहरण आहे नॅशनल हायवे, कधी न होणारे नॅशनल हायवे, नॅशनल हायवे 63, हा 63 नॅशनल हायवे मला आठवतंय आदरणीय लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या लहान वयामध्ये मी त्यांच्या संपर्कात अधूनमधून कधी जायचो, त्यावेळेस आम्ही बसनं प्रवास करायचो. तर बार्शी ते कुरुडवाडी हा अंतर पार करत असताना एक छोटासा पूल होता. एक गाडी तिकडे उभा टाकायची, दुसरी गाडी इकडनं पास व्हायची, त्यावेळेस तो पूल खतम व्हायचा, म्हणजे पार करायची. अशी अडचण होती. त्यावेळेस मी साहेबांना एक वेळेस लहान वयामध्ये त्यावेळेस सांगितलं होतं. साहेबांनी त्यावेळेस तो पूल त्या ठिकाणी, त्या लोकांना मला काय माहित नव्हतं का अशातली बाब नाहीये, पण तो सहज माझ्या तोंडून शब्द गेला होता. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी दुसरा ब्रिज बनवला होता. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमचा उदगीर लातूर प्रवास मुंबई पुणे जर जायचा असेल तर वाया बार्शी मार्गे आपल्याला जवळ पडतो. म्हणून मी नॅशनल हायवे 63 ज्यावेळेस मी आमदार असताना मागणी केली तर तो टेंभुर्णी पासून मागणी केली. टेंभुर्णी जो रस्ता आहे, जोड रस्ता तिथे आपला कुर्डवाडीच्या नंतर, तो रस्ता आपल्या उदगीर पर्यंत यायला पाहिजे अशा पद्धतीची भावना होती. आणि तोच 63 नॅशनल हायवे तिथून सुरुवात झाला, उदगीर पर्यंत आला, उदगीरहून पुढे झाला. पण त्याच्यातलं पॅकेज मला सांगायला अभिमान वाटेल. टेंभुर्णी पासूनचे पुढचे पॅकेज जशाच तसे शिल्लक आहेत, अजूनही पार झालेले नाही. त्याच्यावर खूप आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे बरेच मंडळी त्या ठिकाणी आंदोलन करायला लागले. परंतु मला मात्र यश आलं. हे स्वाभिमानानं माझ्या उदगीरकरांना मी सांगू इच्छितो की आष्टामोड, रेणापूर आष्टामोड ते उदगीर हे पॅकेज मी करून घेतलं. बघा 63 ची सुरुवात कुठून झाली? टेंभुर्णीवर नॅशनल हायवेची. पण तो बीच मधला पॅकेज कशा पद्धतीने खिचून आणला, तो एक माझ्यासाठी चॅलेंजेबल कार्यक्रम होता, पण तुम्ही ते करून घेतला. आता दुसरा टप्पा बाकी आहे. खरं तर या 5 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. हे विकास पुरुष आणि विकास रत्न काय काय भानगडी म्हणतात, कुठे विकास आहे की हे सगळे लुटारूच आहेत, हे सगळे टक्केवारी आहेत. अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटतं की आमचा दुसरा टप्पा सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. देगलूरला जाणारा रस्ता अधुरा राहिलाय, तो आता नेक्स्ट टाइम मध्ये 100% तोही पूर्ण करून घेईल. त्याच्यानंतर नांदेडला जायला आम्हाला वाया अहमदपूर लोहा करून जावं लागतं. अगदी आता 1 तासात ते 1.25 तासात नांदेड. नॅशनल हायवे 50, इथून आम्हाला कर्नाटक बॉर्डरला जायला 15 किलोमीटरचा रस्ता आहे, 1.5-2 तास लागायचे. अगदी 2-4 मिनिटांमध्ये आम्ही आता कर्नाटक बॉर्डर पार करतो. अगदी स्वाभिमानानं हे नॅशनल हायवे मला करता आले. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, परळीवरून लाईटचा सप्लाय होता आम्हाला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी 220 केवीचा प्रोजेक्ट पहिल्यांदा लातूरमध्ये आणला. त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट जर लातूर जिल्ह्यामध्ये आला असेल तर ते माझ्या जळकोट तालुक्यामध्ये माळीपरगा गावी 15 एकर जमीन उपलब्ध केली आणि त्या ठिकाणी 150 कोटीचा प्रोजेक्ट 220 केवीचा आम्ही वीज निर्मितीचा त्या ठिकाणी निर्माण केला. आणि त्या ठिकाणी आज 175 मेगावॉट पर डे विद्युत निर्मिती, म्हणजे विद्युत जनरेट होते. आज पॉवर निर्माण करायला, खरं तर मी आमदार होण्याच्या अगोदर आमच्या ह्या भागामध्ये लाईट जर बघितली तर कितीतरी घरातले लोकांची उपकरणं जळायची. हे तुम्हाला सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो की माझ्या कारकिर्दीमध्ये मी काय कामं केलीत, बरोबर, आणि कशा पद्धतीने उदगीरचा विकास झालेला आहे ह्याच्यातले मी फार जनतेपर्यंत सांगू शकलो नाही. कारण तो माझा स्वाभिमान असा होता की मला काही जनतेनं कुठलीही डिमांड माझ्या समोर ठेवली नव्हती आणि बिनशर्त मला निवडून दिलं होतं. बरोबर. मग मी बिनशर्त सेवा करण्याचं काम केलं. कधी उद्घाटन, कधी जाऊन नारळ फोडणं, कधी बडेजावपणा करणं, कधी पोस्टर लावणं, कधी बॅनर लावणं, हे मी नाही करू शकलो. खरं तर ह्याची माझी कमजोरी आणि माझी चूक म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण स्वतःला बडेजावपणा करून घ्यायचाच नव्हता. मला बरेच लोक म्हणायचे, साहेब तुम्ही एवढं काम केलं, मग तुम्ही नारळ फोडा. म्हणजे जाऊ दे, कुठे बापाचं सोयाबीन निघले म्हणून तुम्हाला सांगायचं. अरे आपल्याला जनतेने बिनशर्त आशीर्वाद दिला, बिनशर्त काम करू, 80% समाजकारण करू, 20% राजकारण करू, अशा पद्धतीची भावना होती. आज तुम्हाला सांगायला मला वावगं वाटणार नाही, लातूर जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत सगळ्या तालुक्याला तुम्ही MSCB ला जाऊन चौकशी करा,
लाईट कुठून सप्लाय? तर आमच्या जळकोट तालुक्यातून सप्लाय. 175 मेगावॉट. निलंग्याला लाईट माझ्यापासून आहे, रेणापूरला लाईट माझ्यापासून आहे, चाकूरला माझ्यापासून आहे, देवणीला माझ्यापासून आहे, श्रीरामपूरला माझ्यापासून आहे, लातूरचा अर्धा भाग माझ्याकडून आहे, अहमदपूरला माझ्याकडून आहे. एवढंच नाही, पूर्ण जिल्हा जळकोट उदगीर तर आहेच, पण त्याच्यानंतर नांदेडला आम्ही लाईट पुरवठा करतो. बरोबर. नांदेडला वीज सप्लाय आमच्यापासून आहे. हा सार्थ अभिमान समोर ठेवून मी येणाऱ्या काळामध्ये जर शासनाचं धोरण आहे की सोलारवर विद्युत पुरवठा तुम्ही जर करत असाल तर महाराष्ट्र शासनाचा मोठा पैसा, मोठा खर्च त्या ठिकाणी वाचणार. आज तुम्ही परळीला थर्मल प्रोजेक्टमध्ये कितीतरी करोडो रुपये खर्च करावे लागतात तेव्हा विद्युत जनरेट होते. येस, बरोबर. कितीतरी कोयना धरणासारख्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते, त्यासाठी करोडो रुपये शासनाचे खर्च होतात, तेव्हा वीज निर्मिती त्या ठिकाणी होते. असा जर पॉवर जनरेट आमच्या जर उदगीर मतदारसंघामध्ये जळकोटला जर माझ्या मेहनतीने त्या ठिकाणी जर पॉवर जनरेट होण्याचा जर प्रोजेक्ट आला असेल तर माझी पहिली कायदे विधिमंडळाच्या सभागृहात मागणी राहणार आहे. आम्हाला कुठले पॉवर घेण्यासाठी आता आमचा खर्च काय? तर सोलारचा फक्त प्लॅन्ट उभा करणं. बरोबर. सोलारच्या प्लॅन्टवर सरकारचं धोरण आहे की तुमच्या घरावर सोलार बसवा, तुमच्या शेतात सोलार बसवा आणि मोफत वीज वापरा. मग माझ्या जळकोट तालुक्यामध्ये उदगीर मतदारसंघामध्ये 175 मेगावॉट विद्युत पॉवर तयार होत असेल, जनरेट होत असेल तर माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला, गोरगरीब जनतेला घरगुती वापराला मोफत वीज बिल का राहू नये, अशा पद्धतीची भूमिका आणि त्या ठिकाणी माझी मागणी राहील. बरं साहेब, येणारे ही जी निवडणूक आहे ती विशेष आहे आपल्याला की ते निवडून येतील आशा आहे. काय असे वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला कामं करायची राहिलेले आहेत, विशेषतः उदगीर मतदारसंघामधल्या? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये भविष्यामध्ये आमच्यातला तरुण, युवा बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी स्थलांतरित होताना पाहतो. आम्ही कधी जर रेल्वेनं, कधी बाय रोड कुठं जर चाललो तर आमचे तरुण पोरं पाठीवर एखादी बॅग घेऊन, अत्यंत शिकलेली उच्च शिक्षित पोरं, हाताला काम नाही म्हणून रोजगाराच्या शोधात आहे. कधीतरी स्टेशनवर गेल्यानंतर आम्ही खाली उतरल्याबरोबर 4-2 मुलं बाहेर बाजूला दिसतात, लगेच भालेराव साहेब म्हणून जवळ येतात. फोटो काढताना समोर, साहेब आम्हाला फोटो घ्यायचा म्हणतात. अरे मी म्हटलं कुठं चाललात? काही नाही साहेब, आम्ही इथं पुण्याला आलतो, पुणे मुंबईला आलतो. कसं काय? तर MIDC मध्ये काम शोधायला आलतो. म्हणजे एवढे परेशानी आज आमच्या युवा बेरोजगारावर आलेली आहे. त्यामुळे मी एवढा जबरदस्त प्लॅन तयार केला होता. माझ्या कारकिर्दीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये MIDC निर्माण व्हावी, उद्योजकाला चालना मिळावी. हे जिल्हा निर्माण होणारा हा उदगीर मोठं शहर आहे, एक ऐतिहासिक शहर आहे. पानिपतची लढाई इथून सुरू झालेली आहे आणि दिल्लीला त्याचा समाप्ती झालेली आहे. अशा ऐतिहासिक शहरामध्ये खऱ्या अर्थाने MIDC निर्माण व्हावी म्हणून मी प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव मंजुरीस फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये GR निघणं बाकी होतं. परंतु आमच्या या महाशयांनी, आमदार महोदयांनी, योगायोगाने मी 10 वर्ष आमदार होतो पण तो मंत्री नाही होऊ शकलो. यांना तर खऱ्या अर्थानं राज्यमंत्री होता आलं, पुन्हा कॅबिनेट होता आलं, 2-2 डल्ले मारता आले. तर ह्याच्यामध्ये ह्यांना युवा तरुण बेरोजगारांना, उद्योजकाला चालना देण्यासाठी, गोरगरीब मजुरांना काम मिळण्यासाठी जर आमच्या उदगीर परिसरामध्ये जर MIDC मीचा प्रस्ताव तयार केलेला तो जशाच तसा, फक्त कागदावर एक दिवस बॅनर लावले, MIDC मंजूर म्हटले, त्याचा ठाम पत्ता. खऱ्या अर्थानं MIDC औद्योगिक वसाहत निर्माण होणं, उद्योजक आपल्या भागामध्ये येणं आणि आमच्या युवा तरुण सुशिक्षित बेरोजगाराला हाताला काम मिळवून देणं हे अत्यंत प्रायोरिटीचं काम आहे. हे अत्यंत महत्वाचं काम त्या ठिकाणी करणं बाकी आहे आणि ते निश्चित रूपाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. याच्याही पलीकडे जाऊन आमच्यातला जो मजदूर वर्ग आहे, असंघटित कामगार, जो गरीब आहे, त्या गरीब कामगाराला कामगार खात्याच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं नोंदणी होण्याची आवश्यकता आहे. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हाताला काम जर मजुराला जर मिळवून दिलं तर त्यांनी घरं नाहीत, काही आरोग्याचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. 200 बेडचं हॉस्पिटल मी या ठिकाणी निर्माण केलं. 200 बेडचं हॉस्पिटल आणि 193 कर्मचारी डॉक्टर सहित त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मी मंजूर करून घेतले. त्याचा GR आहे.
त्यावेळेस माझ्या कारकिर्दीमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल निर्माण झालेले सगळं प्रस्तावना आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधकाम झालं, ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली, त्याचं बांधकाम झालं. हा बाबा फक्त जाऊन तिथं उद्घाटन करतो. माझ्या काळात मंजुऱ्या, माझ्या काळात सगळं प्रस्ताव दाखल झाला, मंजुरी झाली, पैसे आले, त्याचे काम सुरुवात झालं. मात्र ह्यांना फक्त तिथं जाऊन फोटो शो शायनिगिरी करण्यासाठी तेवढा फायदा मिळाला. आणि त्या शायनिंग करण्यामध्ये आज आमच्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब, दीनदलित, विशेष करून दलित समाजातली लोक, गरीब लोक, मुस्लिम समाजातली गरीब लोक, शेतकरी, अल्पभूधारक गरीब समाजातील लोक, हे जास्त करून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा सरकारी हॉस्पिटलमध्ये आपला इलाज करून घेता येईल का, अशा पद्धतीची भावना असते आणि लाईन लागते तिथे. कुठलीही मशिनरी नाही. ट्रॉमा केअर सेंटर बिल्डिंग तयार आहे, 200 बेडचं हॉस्पिटल तयार आहे, सिटी स्कॅनची मशीन नाही. एखादी साधी जर गरीब महिला, एखादी जर डिलिव्हरीसाठी जर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असाल, डॉक्टरने सांगितलं सिजर करावं लागेल, तर इथं सिजर होताना दिसत नाही, त्यांना लातूरला जावं लागते. इथं डिलिव्हरीची पेशंट इथून ती महिला जाईपर्यंत जिवंत राहील का नाही, एवढा धोका आमच्या महिला भगिनीला त्या ठिकाणी सहन करावा लागतो. बाकीचे तर मोठे आजार, मोठे ऑपरेशन्स इथं तर नामोनिशान मिटलेलं आहे. जर अशा प्राथमिक 200 बेडच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचाराचा जर दर्जा असेल तर ही शोकांतिक आहे. मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजा आहेत. बरोबर. ह्या मूलभूत गरजा खरं तर प्रायोरिटीनं मंत्री म्हणून यांनी पार पाडायला पाहिजेत होत्या, परंतु हे निश्चित रूपानं 100% अपयशी ठरलेले आहे. मात्र एवढं मात्र एक झालेलं आहे की यांच्या काळामध्ये 2-3 बिल्डिंग माझ्या काळात मंजूर झाल्या. मग प्रशासकीय इमारत असेल की तहसील इमारत असेल, ह्या मंजूर झाल्या. काहीचं भूमिपूजन केलं, यांनी मात्र तेवढ्या त्या बिल्डिंगचं बांधकाम तेवढं करून घेतलं. आणि विशेष म्हणजे मला अजून त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची कीव येते. भ्रष्टाचार कसा करावा, तर ह्या महाशयाकडून शिकावा. एखाद्या इंजिनियरनी प्रस्ताव केला, तयार केला, कोटेशन बनवलं, इस्टिमेट बनवलं, त्याची 10 कोटीचं इस्टिमेट बनवलं असेल, 15 कोटीचं इस्टिमेट बनवलं असेल, तर ते कम्प्लीट काम पूर्ण करण्यासाठीच बनवलेलं असतं ना. परंतु हे महाशय 15 कोटीचा जर प्रस्ताव दाखल केला असेल तर लगेच 6 महिन्यानंतर वाढीव कोटेशन तयार करून त्याच्यामध्ये डायरेक्ट 30 कोटीचं करून आणतात. हे कुठला भ्रष्टाचार केलाय आणि कशा पद्धतीनं लूटमाप केली आहे आणि किती टक्केवारी आहे, हे अनगणित हिशोब आहे. फक्त माझ्या मतदारसंघावर लुटण्याचं काम केलेलं आहे, टक्केवारीचं काम झालेलं आहे. एक सार्वजनिक काम खऱ्या अर्थानं मी भूमिपूजन केलं, काम सुरू केलं, त्याला म्हणतात बस स्टँड, बस स्थानक. बस स्थानक मात्र ह्या भाद्रानी त्या ठिकाणी बीओटीच्या नावाखाली मी मंजूर करून घेतलं, काम सुरू झालं होतं. त्या भाद्राने त्याला स्टे आणला, त्या मंत्री महोदयांनी स्टे आणला. कशासाठी, तर उदगीर हे अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जागा महाग म्हणलं तर उदगीरला आहे. मला तर आश्चर्य मलाही वाटतं की उदगीर सारख्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तुम्ही जर जाऊन तिथं भाव जर विचारला, 1 लाख रुपये स्क्वेअर फूट, मला वाटत नाही की वर्षा बंगल्याच्या बाजूला बी 1 लाख रुपये रेट आहे का नाही. पण देव जाणे आमच्या उदगीरची किंमत, उदगीरचं परिसर लोकांना आनंददायी आहे आणि त्या जागेची किंमत पण तशी आहे. मग ह्या भाद्राचा डाव, बस स्टँड हे जवळच आहे, अत्यंत मोक्याच्या जागेवर आहे. म्हणून त्यांचा डाव काय आला की बस स्टँड सरकारी पैशातून न होऊ देता त्या ठिकाणी बीओटीच्या नावावर कशा पद्धतीनं करता येईल यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि त्यामध्ये मंत्री असताना 5 वर्ष होऊन गेले. आता भादर निवडणूक लढवते माझ्याबरोबर, तरी बस स्टँड पूर्ण नाही झालं. दुर्दैव म्हणावं की काय म्हणावं मला कळत नाही. त्या ठिकाणी योगा ते कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारच तो कोर्टात गेला आणि त्या बिचाऱ्यानं ती जागा वाचवला. नाहीतर हे महाशय 100% हे मंत्री ते बस स्टँड पूर्ण अर्धे तुम्ही ना अर्धे आम्ही, ठेकेदार अर्धे, हा भादर अर्धे, अशा पद्धतीचं ते बस स्टँड त्या ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडलेलं आहे. परंतु सुदैवानं आता येणाऱ्या काळामध्ये दर्जेदार बस स्थानक बनवून दाखवल्याशिवाय राहणार. आमच्या शहरामध्ये आणखीन एक मोठा प्रकल्प, दूध बुकटीचा प्रकल्प, फार जुना आहे. मला वाटतंय मी अत्यंत लहान असताना माझ्याच गावापासून त्या दुधाची सुरुवात त्या दूध बुकटीच्या प्रकल्पामध्ये बळीराजा नावाने दूध त्या ठिकाणी खरेदी विक्री केलं जात होतं. आणि त्या
दूध बुकटीची जमीन आहे, 13-14 एकर जमीन आहे, हजारो कोटीची जमीन आहे, त्याच्यावर सुद्धा डल्ला मारायचा प्रयत्न केला. नशीब आमच्यातले जे काही समाजसेवी जी काही पोरं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्या लक्षात आलं की हा जमिनीचा घोटाळा, भूखंड घोटाळा करण्यामध्ये हा महाशय नंबर 1 आहे. हे लक्षात आल्यानंतर आमच्यातल्याच काही तरुण मित्रांनी एक युनिटी बनवली आणि त्याचं लूटमाप करताना त्याला चेकमेट लावलं आणि त्यामुळं ती जागा वाचली. नाहीतर आमच्या उदगीरची दूध बुकटी प्रकल्पाची अत्यंत मोक्यावरची जागा हडप करण्यासाठी ह्यांनी प्रयत्न केला होता. आता ह्यांचा डोळा उद्याच्या निवडणुकीवर आहे. उदगीर सारख्या महागड्या शहरामध्ये जमिनीचा भाव मोठा गगनाला भिडलेला आहे, तरी इथं कशाही पद्धतीने निवडून आलं पाहिजे आता ह्यांच्या लक्षात आलं. काही मुंबई, पुणे, लातूर इकडली माणसं पैसा घेऊन आता निवडणुकीला निघालेली आहेत मैदानात. काय काय मला तरी आश्चर्य वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक लोकशाही लोकतंत्रामध्ये अशा पद्धतीची लोकशाही निर्मिती केली आहे की जसं पुण्यवानासाठी अन्नदान आहे, अनेक प्रकल्प त्या ठिकाणी पुण्यवानासाठी समजले जातात. अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान, गोदान, कन्यादान हे दानाचे प्रकार आहेत आणि ते पुण्यवानासाठी आहेत असं समजलं जातं आणि ते खरंही आहे. असंच लोकशाहीच्या रक्षणार्थ खऱ्या अर्थानं मतदान सुद्धा एक रक्षणार्थ हे पुण्याचं काम आहे. परंतु काही लोक राजकारणाच्या नावाखाली आमच्या मतदार बंधू भगिनीला वेगळ्या पद्धतीनं शिकार करण्याच्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये फिरताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये असं कधी वातावरण आम्ही पाहिलं नाही. माणसाची उंची 5.5 फुटाची आणि फोटो 50 फुटाचे अजब कारभार ह्या ठिकाणी मला पाहायला मिळाला. मी 10 वर्ष होतो आमदार, परंतु असा कधी गजब कारभार आमच्या नशिबी आला नाही, आम्ही ते केला नाही. जेवढी विकासाची कामं सुधाकर भालेरावच्या कारकिर्दीत झाली तेवढी ठणकावून आजच्या या मंत्री म्हणून 5 वर्ष काम केलेल्या महाशयांनी येऊन सांगावं, भर चौकामध्ये मी डिबेट करायला तयार आहे. एकही काम सुधाकर भालेरावच्या पुढं त्यांचं होऊ शकलं नाही, हे अपयश आहे. मंत्री म्हणून मात्र ग्रामीण भागातली रस्ते, एक रस्ता 10 किलोमीटरचा असेल तर त्याच्यात 3 तुकडे करायचे, त्या 3 तुकड्यामध्ये दुरुस्तीचं काम आणायचं, दुरुस्तीमध्ये त्या रस्त्याला डांबर पुसून मोकळं करायचं आणि पुन्हा त्याच्यावर नवीन मंजुरी आणायची, कंप्लीट बिल उचलून डल्ला मारायचा. अशा पद्धतीचा अत्यंत धूर्त आणि अत्यंत खोटारडेपणा करून या मतदारसंघाला लुटण्याचं महापाप केलेलं आहे. एवढंच नाही, जळकोट तालुक्यामध्ये एक तिरू नदी आहे. त्या तिरू नदीच्या किनाऱ्यावर माझं गाव आहे, मूळ गाव. त्या गावी त्या नदीचं पाणी पिऊन मी मोठा झालो. त्याच नदीवर मला पोहायला शिकायला मिळालं आणि त्या नदीवरचं पाऊस पाणी किती पूर जातो सगळी त्याची माहिती मला जेवढी आहे त्याच्या आयुष्यात त्याला येणार नाही. आणि त्या नदीवर मी फक्त 95 लाखात, अरुणजी तुम्हाला मी ठणकावून सांगतो, 95 लाख रुपयामध्ये एक सिमेंट बंधारा बनवलाय. तर त्याच्यात 2.5 किलोमीटर पाणी त्या ठिकाणी आजही स्वाभिमानानं तुम्हाला बघायला मिळेल. परंतु ह्या महाशयांनी अगदी 91-92 साली जुने दगडी बांधकामाचे केटीवर बनवलेले, त्याला दुरुस्तीच्या नावाखाली मी मागणी केली होती साखळी बंधारे व्हावे. किमान तिरू नदीवर प्रत्येक 2-2 किलोमीटरला जर साखळी बंधारे जर झाले असते तर प्रत्येक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हितासाठी शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याचा उपलब्धती झाली असती. यासाठी मी मागणी केली होती. त्या मागणीचा पाठपुरावा झाल्यानंतर त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी मिळाली होती. परंतु ह्या महाशयांनी त्या दुरुस्तीच्या नावाखाली कोल्हापुरी धर्तीवरचे बॅरेजेस बनवले की जेणेकरून ऑटोमॅटिक बॅरेजेसची आवश्यकताच नाही. 10 फुटाचा पूर, 10 फुटाच्या वरी पाण्याच्या उंचीचा पूर आतापर्यंत आम्ही जन्मल्यापासून त्या ठिकाणी बघितला नाही. आणि तिथं रेडीमेड असे मोठे मोठे सांगाडे बनवून ठेवले. 22 कोटी रुपये खर्च करून 500 मीटर पाणी थांबलं जात नाही. 1 रुपयाचा शेतकऱ्याला फायदा नाही. करोडो रुपयाचा त्या ठिकाणी घोटाळा. एका तरी कार्यकर्त्यांनी त्याचं PIL दाखल केली आहे, रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. परंतु त्यावर सुद्धा मी त्यावेळेस सरकारमधल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही चौकशी लावली
की यामध्ये मोठा घोटाळा झाला, हम्म. याच्यामध्ये फ्रॉड आहे. हे शेतकऱ्याच्या नावाखाली संबंधित लोकप्रतिनिधी आणि त्या व्यवस्थेनं ठेकेदारांनी या ठिकाणी शुद्ध फसवणूक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या बॅरेजेसच्या नावाखाली जळकोट तालुक्यातील शेतकऱ्याला आणि ग्रामस्थांना ही फसवणूक करून त्याची लूटमाप केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी निश्चित रूपानं अशा धूर्त व्यवस्थेमध्ये जर भ्रष्टाचार रूपी जर यंत्रणा त्या ठिकाणी जर 5 वर्ष जर झाली असेल तर जनता ही त्रस्त झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की उद्याची 20 नोव्हेंबरची ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपानं दिवाळीचा आनंद, दिवाळीच्या मुहूर्तावर लागलेली ही निवडणूक आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब उद्या 9 तारखेला प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. निश्चित रूपाने मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आजच मला विश्वास वाटतो की माझ्या जनतेला सुधाकर भालेराववर विश्वास आहे. सुधाकर भालेरावने गेली 10 वर्षे प्रामाणिकपणाने 1 रुपयाचा भ्रष्टाचार न करता, मला आजही सांगावंसं वाटतंय, माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मी जनतेकडे जात असताना बिनशर्त त्या ठिकाणी मी आशीर्वाद मागितला आणि त्यांना सांगितलं होतं जनतेला, जर मला तुम्ही आमदार कराल तर मी बिनशर्त तुमची सेवा करायला तयार आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचा जर 1 रुपया सुद्धा जर सुधाकर भालेरावनं खाल्ला तर माझ्या मरण तर कफनाचा टिळा होईल अशी शपथ घेऊन 10 वर्ष सेवा केली आहे. आणि त्याचं फलित स्वरूप मला 10 वर्षामध्ये अनेक कामं विकास रूपी त्या ठिकाणी मला करता आली. आणखीन काही कामं करण्याची जी जबाबदारी आहे ते निश्चित रूपाने मला जनता आशीर्वाद देईल आणि मी विजयी होईल. आणि विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 100% विकासाची गंगा भरभरून उदगीर जळकोट तालुक्यासाठी आणल्याशिवाय राहणार नाही, हा ठाम विश्वास मी तुम्हाला देतो. पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा आणि आमच्यासोबत बातचीत केल्यावर धन्यवाद. धन्यवाद. सगळे लातूर जिल्ह्याचं उदगीर मतदारसंघावर लक्ष राहील असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. काय राहील इथली परिस्थिती मी आपल्याला वेळोवेळी सगळ्यांचे मुलाखती आणि सगळ्यांसोबत बातचीत करून आपल्याला दाखवणार आहे. तोपर्यंत मला द्या परवानगी. हारून सय्यद, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र. धन्यवाद.